सावंतवाडी संघ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवा। तर सावंतवाडी 11 संघ आपल्याला विनंती आहे आपण सलामीचे फलंदाज हे लवकरात लवकर मैदानात पाठवा। 4 षटकांचा सामना आहे, 4 गोलंदाज आपल्याला वापरता येतील। अतिरिक्त खेळाडू प्रेक्षक जे आहेत आपल्याला विनंती आहे आपण मैदानाच्या बाहेर चला। 20 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपणं हे गरजेचं असेल। 40 मिनिटांमध्ये हा सामना संपवणं हे बंधनकारक आहे आपल्याला, कारण बँड लाईटची अपील ग्राह्य धरली जाणार नाही, स्वीकारली जाणार नाही याची आपण नोंद घ्या। एक चांगलं आयोजन या ठिकाणी होतोय रॉयल किंग ग्रुपच्या वतीनं। या आयोजनाला तुमचं सहकार्य हे आम्हाला अपेक्षित आहे। रॉयल किंग सावंतवाडी आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा मनीष चषक 2025 रणसंग्राम आपण पाहताय, अनुभवताय थरार। या स्पर्धेचा आपल्याला सामना पाहायला मिळतोय मैदानावरती, तो म्हणजे सावंतवाडी 11 विरुद्ध ब्लू स्टार सावंतवाडी। हे आपल्याला दोन संघ एकमेकांसोबत भिडताना पाहायला मिळतात। पहिला फटका सुंदर झेल टिपला जातोय लवलेशच्या माध्यमातून। पहिला झाद्रा फलंदाजी करणाऱ्या संघाला मोठा मासा देखील गळाला लागतोय मैदानावरती। पहिला झाद्रा बाळा बाळगावकर हे माघारी परतलाय, नवीन बॅटर। विनंती असेल लवकरात लवकर आपण मैदानामध्ये जायचं आहे। उपस्थित सर्व प्रेक्षकांनी खेळाडूंचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। या संध्याकाळच्या सत्रात ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत। फलंदाज आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे। विल प्लेट आपण नोंद घ्या, लवकरात लवकर आपला बॅटर रेडी ठेवा। आउट झाल्यावर ताबडतोब मैदानामध्ये पाठवा। नवीन बॅटर मैदानावरती सज्ज होतोय शुभम लाके, हा फलंदाज मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय। गोल्डन डकचा ठरले शिगार बाळा माडगावकर। त्यानंतर नवीन बॅटर हे सज्ज झालाय मैदानावरती, तो म्हणजे शुभम लाके। पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्गवरती गोलंदाज। यावेळेस देखील पुन्हा एकदा सुंदर फटका शुभम लाकेच्या बॅट मधून चेंडूचा प्रवास सीमारेषा पार। षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो, सुंदर फटका मैदानावरती। षटकारांशी सांघिक धावफलकाचं खातं, सांघिक धावफलकाचा श्रीगणेश केला जातोय। 20 मिनिटाच्या आत आपल्याला इनिंग पूर्ण करायची आहे। यावेळेस देखील पुन्हा एकदा झेल टिपला जातो शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक स्क्रीन वरती, आणि दुसरा हादरा शुभम लाखेची खेळी देखील झाली आहे समाप्त। चला विनंती असेल नवीन बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये जायचं आहे। SR कंपनीची बॅट आहे, कुणाला सापडली असेल तर आपण आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची आहे। नवीन बॅटर मैदानावरती अमरेश सज्ज होतोय मैदानावरती। पहिल्या 3 चेंडूचा खेळ आज झालाय समाप्त मैदानावरती, अजून देखील 3 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती। गोलंदाज सज्ज झालाय गोलंदाजच्या मार्गवरती, तो म्हणजे अमरेश आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक एंडच्या दिशेने। नवीन गोलंदाज गोलंदाजच्या मार्गवरती वैभव हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। यावेळेस देखील पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता। बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टिरक्षक निखिल। ही निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये। 20 मिनिटाच्या अवधीच्या आत आपल्याला ही 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य असेल मैदानावरती। पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज। यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे स्वतः गोलंदाज आलाय झेल खाली, आणि फलंदाज अमरेश देखील खेळी झाली आहे समाप्त। पहिल्या षटकातील 5व्या चेंडूवर देखील गडी माघारी परतलाय, आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय, तो म्हणजे 6 या धावसंख्येवर। 3 गडी बाद 6 धावा या धावफलकावरती। नवीन बॅटर मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळतोय बनी हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पावले टाकताना स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल। पहिल्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावर।
6 धावा या धावफलकावरती. वेल प्लेड. नवीन बॅटर आहे मैदानामध्ये. कशा प्रकारे या फलंदाजीच्या माध्यमातून फलंदाजी केली जाईल हे पाहणं महत्त्वपूर्ण असेल मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. शेवटचा चेंडू. एक षटकार निघाला. या षटकामध्ये मात्र अतिशय सुरेख टप्प्याची गोलंदाजी. 3 गडी स्वस्तात पोझिशन माघारी परतवलेत या गोलंदाजानं. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातील. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील बॅकवर्ड स्कोर लीगच्या एरियात फटका खेळला गेलाय. ज्या ठिकाणी आहे डिक्लेअर झोन फक्त जोडली जाईल एकेरी धाव आणि एकेरी धावनिशी देखील सांघिक धावफलका परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ हा झालाय समाप्त. 3 गडी स्वस्तात तंबूच्या दिशेने माघारी परतलेत आणि 7 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरा गोलंदाज षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी सज्ज होतोय. प्रशांत गोलंदाज सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी. प्रशांत या गोलंदाजीची वर्णी लागते. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंड वरती विल प्लेड बॅटर मैदानावरती. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल येणाऱ्या 3 षटकात हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण. 3 गडी स्वस्तात तंबूच्या दिशेने माघारी परतलेत. विल प्लेड आहे स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस देखील कट केला गेलाय तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हर्स डीप एक्स्ट्रा कव्हर्सला कट केला गेलाय फटका आणि त्यानंतर डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. फेकी केली आहे. 1 बाउन्स फेकी आली आहे त्या ठिकाणी. नॉन स्ट्राईक एंडला थोडीशी सुस्तावलेली फेकी मैदानावरती आणि 2 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय 9 या धावसंख्येवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा टप्पा पडलाय आणि अतिरिक्त उंची प्राप्त केली. अनएक्सपेक्टेड बाउन्स मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यानंतर स्वर चेंडूचा देखील इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. स्वर चेंडूशी एकेरी धाव या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे डबल फिगर मध्ये 10 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील कट केला गेलाय. पुन्हा एकदा डीप पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. एकेरी धाव जोरात पूर्ण. दुसऱ्या धावेचा होता प्रयत्न मात्र नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज नकार घेतोय. दुसरी धाव देण्याचा जर प्रयत्न झाला असता तर निश्चितच त्या ठिकाणी धावबाद होण्याचा धोका देखील उद्भवू शकला असता. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज वेळीच स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला नकार देतोय दुसऱ्या धावेसाठी. डोका तळलाय मैदानावर. 2 चेंडूचा खेळ 3 चेंडूचा खेळ 2 चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त मैदानावरती. पहिल्या चेंडूवर 2 धावा निघाल्यात. त्यानंतर स्वर चेंडूची फेकी केली गेली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पुढच्या चेंडूवर एकेरी धाव निघाली आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त. 4 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू देखील गोलंदाजच्या माध्यमातून. यष्टिरक्षक आलाय चेंडूवरती पुन्हा एकदा आणि धाव घेण्याची तमाम शंका दूर केली जाते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची झाली आहे गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. निर्धाव चेंडूची गणना होते आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न. झेल टिपला जातोय मैदानावरती. अजून एक हादरा फलंदाजी करणाऱ्या संघाला सावंतवाडी 11 संघाला आणि सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय तो म्हणजेच 11 या धावसंख्येवरती. 4 गडी बाद 11 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळेल. अरुण हा फलंदाज मैदानावरती पावलं टाकताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल अरुण हा फलंदाज. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी मैदानावरती. येणाऱ्या काळात कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. संध्याकाळचं सत्र आणि नाणेफेक जिंकल्यावरती प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला गेला सावंतवाडी 11 संघाच्या कर्णधाराकडून आणि कितपत धावांपर्यंत मजल मारली जाते हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण. स्वस्तात 4 गडी तंबूच्या दिशेने माघारी परतलेत आणि त्यानंतर नवीन बॅटर देखील सज्ज झालाय स्ट्राईक एंडला. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा टप्पा पडला आणि त्यानंतर शरीराचा वेध घेतलाय चेंडू. यष्टिरक्षकाने अपील केली होती मात्र बॅट आणि चेंडूचा त्या ठिकाणी संपर्क नव्हता. शरीराला लागून यष्टिरक्षक गॅदर करतोय चेंडू. निर्धाव चेंडूची गणना आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावर. यावेळेस देखील बॅटची कट आणि त्यानंतर पायाचा वेध घेतोय चेंडू. निर्धाव चेंडूची अजून एक गणना झाली आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपलाय मैदानावरती. 2 षटकांचा खेळ मैदानावर थांबलाय आणि सांघिक धावफलक देखील
2 षटकांच्या समाप्तीनंतर पोहोचलाय सांघिक धावफलक 11 धावा या धावफलकावरती. अतिशय सुंदर षटक हाताळलं गेलं गोलंदाज प्रशांतच्या माध्यमातून. या षटकामध्ये 4 धावा खर्च करणारी गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी निखिल कांबळी हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्राईक एंड वरती वेल प्लेड आहे. कशा प्रकारे 12 चेंडूत कितपत धावा बनवल्या जातील हे पाहणं महत्वपूर्ण आहे. या महत्वपूर्ण सामना मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील सुंदर फटका लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास. यश येतोय स्क्रीनवरती. जोपर्यंत फेकी केली जाते तोवर मात्र एकेरी धाव ही पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 12 धावा या धावफलकावरती. बऱ्याच कालावधीनंतर सांघिक धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा खेळ आज झालाय समाप्त मैदानावरती. 5 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावर. यावेळेस देखील पुन्हा एकदा चेंडूचा प्रवास त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डिक्लर झोनच्या दिशेने एकेरी धाव धावफलकावरती गणली जाईल आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित होईल. 13 धावा या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ समाप्त. 2 सिंगल धावा या षटकात या 2 चेंडूवरती खर्च केल्या जात आहेत. निखिल कांबळीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. थोडीशी घाई दर्शवली जाते फलंदाजाच्या माध्यमातून. जर चेंडू 7-7 फटका खेळला असता तर निश्चितच बॅटला देखील स्पर्श झाला असता. चेंडू मोठा फटका अथवा सिंगल या डबल धाव देखील निघाली असती. मात्र त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. थोडीशी घाई दर्शवली गेली. निर्धाव चेंडूची झाली आहे गणना. यावेळेस देखील फटका फसलाय. ज्या ठिकाणी शॉर्ट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता त्याच ठिकाणी फटका खेळला जातोय व्हील प्लेटच्या माध्यमातून. व्हील प्लेटची खेळी ही झाली आहे समाप्त आणि सांघिक धावफलक देखील 5 गडी बाद 13 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर देखील मैदानावरती पावलं टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यात बहारदार फलंदाजी ज्या फलंदाजाने केली होती तो गुरु आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल मैदानावर. अंतिम 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकातील. काय घडेल येणाऱ्या 2 चेंडूवरती? का आक्रमक पवित्रा घेतला जाईल फलंदाजाकडून? 5 गडी या स्वस्तात तंबूच्या दिशेने माघारी परतले. 13 या धावसंख्येवरती सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज देखील सज्ज झालाय. नवीन बॅटर देखील गुरु देखील सज्ज झालाय मैदानामध्ये. का येणाऱ्या 2 चेंडूवर एक मोठा फटका निघू शकेल का हे पाहणं महत्वपूर्ण असेल. दोन्ही संघांसाठी अति महत्वाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. यावेळेस देखील बॅटची कट आणि शॉर्ट पॉइंटच्या दिशेने चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव चोरली जाते मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित होतोय. सांघिक धावफलक पोहोचलाय 14 धावा या धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. पुन्हा एकदा निखिल सज्ज होतोय. अतिशय सुरेख षटक हाताळलं गेलं. 3 धावा खर्च केल्या गेल्या. 1 गडी गारद केला गेलाय या षटकामध्ये. यावेळेस देखील वेग आणि भन्नाट वेग मैदानावरती पाहायला मिळतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची झाली आहे गणना. शेवटचा चेंडू देखील आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये निर्धाव गणला जातोय. तब्बल 3रं षटक देखील समाप्त होतोय मैदानावरती. सांघिक धावफलक 3 षटकांच्या समाप्तीनंतर 5 गडी बाद 14 धावा या धावफलकावरती. नवीन गोलंदाज यश नाईक हा सज्ज होताना पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये फलंदाजी मध्ये कमाल केली होती. या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या पहिल्या इनिंग मध्ये हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज झाला. यश नाईक हा गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज यश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील वेगवान चेंडू. सुंदर फटका लॉंग स्टॉप क्षेत्रात चेंडूचा प्रवास. क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यानंतर गॅदर केला गेलाय चेंडू. एकेरी धावेवर समाधान मानताय दोन्ही फलंदाज आणि एकेरी धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा या धावफलकावर. पहिल्या चेंडूचा खेळ हा झालाय समाप्त. 5 चेंडूंचा खेळ असेल बाकी. 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. फुलटॉस चेंडूला पुल केलाय. फटका खेळला गेलाय. फटका फसलाय मैदानावरती. लवलेश झेल खाली आला होता. झेल सुटलाय आणि नो बॉलचा देखील इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. बीमर पद्धतीचा चेंडू रेफरलला घेत गेलाय. रिव्ह्यू घेत गेलाय. टीव्ही अंपायर्स कडे लूप केलं गेलंय. एसआरची बॅट जर कुणाला सापडली असेल तर आपण आणून द्यायची आहे. नो बॉल.
या चेंडूवरती असतील 3 धावा आणि 3 धावेनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळेल. 18 धावा या धावफलकावरती. नो बॉल आलाय म्हणजेच घेऊन आलाय 7 ती म्हणजे फ्री हिटची एक मनसोक्त फटका खेळण्याची संधी असेल मैदानावरती फलंदाजाकडे. का मोठा फटका खेळला जाईल. यावेळेस देखील पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडू हलक्या हाताने कट केला गेलाय. थोडीशी खराब फेकी. थोडीशी खराब पैकी मैदानावरती पाहायला मिळते आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव ही धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धावनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित. 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक स्लॉक ओव्हर म्हणून ज्याला संबोधलं जातं ते षटक हाताळण्यासाठी यश नाईक हा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. वाईड स्लॉंग ऑन क्षेत्रात चेंडूचा प्रवाह क्षेत्ररक्षक आलाय. एकेरी धाव गणली गेली आहे मैदानावर आणि एकेरी धावनिशी देखील सांघिक धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावफलक 20 धावा या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. अजून देखील 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. का मोठा फटका निघेल. यावेळेस देखील सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतला गेलाय पुन्हा एकदा. फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची झाली आहे कारण आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये सांघिक धावफलक देखील स्थिरावला गेलाय 20 या धावसंख्येवरती. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज गोलंदाजी मार्गवर. यावेळेस देखील फुल टॉस मध्ये चेंडू फटका फसलाय मैदानावर. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. काउ कॉर्नर क्षेत्रात झेल टिपला गेलाय आणि फलंदाज अरुण याची खेळी झाली आहे समाप्त मैदानावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानावरती. न्यू बॅटर असेल स्ट्राईक एंडला. 20 धावा या धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ आहे बाकी मैदानावर. काय घडेल या शेवटच्या चेंडूवरती. का एक मोठा फटका निघेल आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचू शकेल का फलंदाजी करणारा संघ हे पाहणं अति महत्त्वाचं ठरेल मैदानावरती. संध्याकाळच्या 25 ते 30 धावा जरी झाल्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला धावांचा पाठलाग करताना थोडासा दबाव असेल मैदानावरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोअर लेगच्या एरियात मोठा फटका. मात्र निघेल फक्त एकेरी धाव आणि एकेरी धावनिशी सांघिक धावफलक परावर्तित झालाय. सांघिक धावफलक पोहोचलाय तो म्हणजेच 21 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय समाप्त. चला विनंती असेल सावंतवाडी 11 संघ आपण ताबडतोब क्षेत्ररक्षण साधून घ्या. त्याचप्रमाणे ब्लू स्टार सावंतवाडी संघ आपल्याला विनंती असेल ताबडतोब आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. 4 षटकांचा हा सामना. 24 चेंडू आणि 22 धावांची असेल आवश्यकता. काय घडतंय कशा प्रकारे ही फलंदाजी होते दुसऱ्या इनिंग मध्ये. का 22 धावांचा आव्हानाचा पाठलाग सहजरित्या केला जातोय फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. का रोखतोय सावंतवाडी 11 संघ हे सांगण्यासाठी मायक्रोफोन वरती होईल बदल. जाऊया ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुमेध कासेकर. हॅलो. धन्यवाद निखिल भरतू. आजच्या दिवसातील अंतिम सामना ब्लू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघ आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे. संध्याकाळचं सत्र जवळपास जर पाहिलं तर अंधार मैदानात होताना पाहायला मिळतोय.
आणि अंधारात तुम्हाला 22 धावांचा पाठलाग करायचा आहे 24 चेंडूवरती. सामना जरूर सोपा वाटतोय, परंतु हे क्रिकेट आहे. संध्याकाळचं सत्र, शांत वातावरण, आणि या संध्याकाळच्या सत्रात या 22 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये निखिल कांबळे त्याच्या साथीला वैभव ही सलामीची जोडी मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहे. सावंतवाडी 11 क्रिकेट संघाने पहिल्या इनिंग दरम्यान 4 षटकात 21 धावा बनवल्यात. 22 धावांचं लक्ष ठेवलं आणि हे लक्ष रोखण्यासाठी गोलंदाजीसाठी पहिल्या षटकादरम्यान सावंतवाडी 11 क्रिकेट संघाकडून शुभम लाख्या गोलंदाज पाहायला मिळतो. या प्रारंभीच्या पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 2 क्षेत्ररक्षकांचं प्रोटेक्शन 30 सर्कलच्या बाहेर एक डीप लॉंग ऑन पाहायला मिळतोय. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर ऑन साईडला एक मिड विकेट एक्सपेल लेग तैनात पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 24 चेंडूवरती करायचे आहेत 22 धावा. आणि या 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी, याचं प्रत्युत्तर देण्यासाठी मैदानात ही सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झालाय. वैभव हा बॅटर, गेम इज ऑन. पहिला चेंडू असेल, गोलंदाज शुभम लाखे याचा राईट अप ओव्हर द विकेट सज्ज झालाय शुभम. लोअर फुल टॉस चेंडू, बॅट सरळ बॅटने फटका समोर खेळाय मिडॉपला आहे क्षेत्ररक्षक. पहिला चेंडू जर पाहिला तर लोअर फुल टॉस चेंडू निर्धावून एक त्याला पाहायला मिळतोय बॅटर वैभवला. आता समीकरण 23 चेंडू आणि 22 धावांचं निर्धाव चेंडूला सुरुवात झाली या षटकाची. गोलंदाज शुभम लाखे याच्या करवे आणि तो पुन्हा एकदा सज्ज असेल राईट अप ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू, फटका बॅक टू द बॉलर खेळाय फलंदाज वैभव याने. वेगवान चेंडू, फुल टॉस जरूर होता परंतु भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला आणि वेगावरती थोडंसं थांबवलंय बॅटर वैभव याला. सुरुवातीचा 2 चेंडूंचा विचार केलाय. मागील चेंडू लोअर फुल टॉस, त्यानंतर हा फुल टॉस जो निर्धाव या धावफलकावर. यावेळी फ्रंटफुटचा वापर केलाय मोठ्या फटक्यासाठी. गोलंदाजचा हा खराब चेंडू मैदानात पंचांनी नो घोषित केलाय. बिमार चेंडू, गोलंदाज शुभम लाखे याचा नोचा इशारा पोहोचलाय कॉमेंट्री बॉक्समध्ये. अतिरिक्त 1 धाव जरूर मिळेल आणि त्याचबरोबर वैभवच्या बॅटमधून जी धाव निघाली ते देखील मिळेल. 2 धावा या चेंडूवरती. नो चेंडू कधीच एकटा आला नाही, सोबत घेऊन आलाय तो प्रिहिटचा चेंडू. लायसन टू किल, लायसन असेल बॅटर निखिल कांबळे याच्याकडे. प्रिहिटचा चेंडू ओव्हर द विकेट गोलंदाजीसाठी सज्ज गोलंदाज शुभम लाखे. आडवा बॅटने फटका खेळ्या समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे परंतु डीप वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पोहोचलाय. पहिलाच प्रयत्न चेंडू अडवला आणि त्यानंतर फेक करत असताना प्रिहिटच्या चेंडूवरती फक्त 1 धाव मिळताना पाहायला मिळते. प्रिहिटच्या चेंडूवरती फक्त 1च धाव मिळाले. निखिल कांबळे या बॅटरला सिंगलने सांघिक धाव संख्या 3 धावा या धावफलकावर. यावेळी चांगला चेंडू, परफेक्ट यॉर्कर गोलंदाज शुभम लाखेचा मैदानात पाहायला मिळाला. पूर्णपणे 4 मुंड्या चित करणारा हा चेंडू. सन्मानजनक फटका जरूर पाहायला मिळाला परंतु कमालीचा हा चेंडू. पूर्णपणे ताकद झोकली गोलंदाज शुभम लाखे आणि त्याला माहीत आहेत 22 धावा रोखायच्या आहेत आणि या 22 धावा रोखण्यासाठी आपल्याकडे असलेली ही क्षमता, ती क्षमता मैदानात सिद्ध केली जाते. कमालीचा चेंडू, सिंगलने सांघिक धाव संख्या 4 धावा धावफलकावरती. स्ट्रायकिंग एंडला निखिल कांबळे हा बॅटर पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी फटका अपिश खेळ, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून डीप स्वीपर कव्हरच्या क्षेत्रात 3 क्षेत्ररक्षकांचा प्रयत्न चेंडू अडवण्यासाठी आणि त्यानंतर फेक होत असताना या चेंडूवरती 2 धावा मिळतील. निखिल कांबळे या बॅटरला 2 धाव्याने सांघिक धाव संख्या. आता धावफलकावरती जर पाहिलं तर 6 धावा बिनबाद पाहायला मिळतात. अंतरिम 1 चेंडूचा खेळ बाकी अजूनही बनवायचे आहेत 16 धावा, कारण 22 धावांचं आव्हान या सामन्यादरम्यान आजच्या संध्याकाळच्या सत्रातील अगदी जर पाहिलं तर अंधुक अंधार मैदानात नक्कीच होताना पाहायला मिळतो आणि या अंधारात हा सामना मैदानात रंगलाय. आडव्या बॅटने पुलचा फटका, पुल पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल देखील. स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू पाठवलाय प्रेक्षक वर्गात. अंतिम चेंडूवरती निखिल कांबळे याच्या बॅटमधून ताकदचं प्रदर्शन. 6 धाव्याने सांघिक धावसंख्या धावफलकावर. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा या धावफलकावरती. 22 धावांचा प्रत्युत्तर देत असताना 12 धावा या धावफलकावर. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 22 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघ मैदानात करताना पाहायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्रात शांत वातावरणात निखिल कांबळे या बॅटरकडून ताकदचं प्रदर्शन, असलेली ताकद मनगटामध्ये ती मैदानात तो प्रदर्शित करताना पाहायला मिळतोय.
18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिला चेंडू, आणखी एक दमदार फटका. यावेळी वैभवच्या बाडमधून चेंडू पाठवलाय लांबच लांब, खूप वर दूर, सीमारेषा पार षटकार मैदानाच्या आतमध्ये दिसताना पाहायला मिळतोय. शुभमच्या विरोधात कमालीचा फटका. सांघिक धावसंख्या 18 धावा धावपलकावर. विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. 22 धावांचा पाठलाग. वैभव आणि मैदानात निखिल कांबळे याचं आक्रमण जे सातत्याने मैदानात पाहायला मिळत आहे. लोअर फुल टॉस चेंडू, फटका आडवा बॅटने जरूर खेळलाय, परंतु क्षेत्ररक्षक वाईडिश मिडॉन तैनात. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये झेल पकडलाय. पहिला धक्का बसतोय ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाला. अठरा धावा धावपलकावरती 1 गडी बाद होत असताना संध्याकाळचं सत्र प्रेक्षक देखील आता नक्कीच त्यांना देखील माहीत झालंय की हा सामना पूर्णपणे ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाच्या बाजूने झुकलाय, कारण विजयासाठी आता बनवायचे आहेत फक्त 4 धावा आणि चेंडूंचा विचार केला तब्बल 16 चेंडूंचा खेळ हा बाकी पाहायला येतोय. मैदानात वन डाऊन बॅटर प्रशांत पाटणकर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीत चमकदार कामगिरी, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, कमालीचे चेंडू हाताळले आणि आता मैदानात फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज असतील. हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केलाय चेंडू. शॉर्ट कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू जोपर्यंत अडवण्यात आलाय, फेक झाले 1 धाव तर नक्कीच पेल आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या या धावपलकावरती 19 धावा 1 गडी बाद होतो असताना विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. आजचा दुसरा दिवस या स्पर्धेचा. रॉयल किंग सावंतवाडी यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजनाचं ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी हलक्या हाताने दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, गोलंदाज शुभम याचा बीट झालाय. चेंडू मिस केलाय. 22च्या स्वरूपात 1 धाव संघाच्या खात्यामध्ये आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 20 धावा धावपलकावर. या षटकाचा विचार केला. अंतरिम 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी या षटकातील. 14 चेंडू आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. जवळपास विजय खेचलाय आपल्या संघाच्या बाजूने ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाने. ज्याप्रमाणे गोलंदाजी पहिल्या इनिंग दरम्यान आणि त्यानंतर फलंदाजी देखील बहारदार पाहायला मिळाली. याही वेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा मनगटाच्या सहाय्याने फक्त दिशा दाखवली चेंडूला स्क्वेलेगला जोपर्यंत अडवण्यात आलाय. हा चेंडू 1 धाव मिळाली प्रशांत पाटणकर या बॅटरला आणि या सिंगलने सांघिक धावसंख्या धावपलकावर 21 धावा. विजयासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. आजच्या दिवसातील या संध्याकाळच्या सत्रात नक्कीच क्वालिफायर करण्यासाठी 1 धावेची आवश्यकता ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाला. स्ट्रायकिंग एंडवरती निखिल. शॉर्ट चेंडू, आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा आलाय. निर्बंध क्षेत्रात चेंडूचा प्रवास. एकेरी धावेने विजय संपादन केलाय. या सामन्यादरम्यान ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाने पराभूत केलंय सावंतवाडी 11 क्रिकेट संघाला आणि क्वालिफायर केले उद्याच्या दिवसासाठी ब्ल्यू स्टार सावंतवाडी क्रिकेट संघाने. विजय